पेट्रोल आणि डिझेल 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता। तेल कंपन्यांना चांगला नफा झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळण्याची चिन्ह। लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची विशेष रणनीती। 6 जानेवारीपासून मुख्यमंत्री करणार महाराष्ट्राचा दौरा। लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावरती भेट। मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास या विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राजे महाराजे इंग्रजांना सामील होते। नागपूरच्या महारॅलीमध्ये राहुल गांधींची टीका। तर आमचं सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करू, राहुल गांधींचं आश्वासन। राहुल गांधींचे आरोप फडणवीसांनी खोडून काढले। नागपूरमध्ये काँग्रेसची सूक्ष्म रॅली, फडणवीसांचा टोला। भारत जोडो यात्रेच्या दरम्यान निधन झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची राहुल गांधींनी घेतली भेट। 25 लाखांचा चेक केला सुपूर्द। एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। उत्तर मुंबईवरून काँग्रेस आणि ठाकरे गटाची रस्सी खेच। उत्तर मुंबईवरती तडजोड नाही, निरुपम यांचा एल्गार। 23 जागा लढवण्यावरती ठाकरे गम ठाम। प्रत्येकी 12 जागा लढवण्याचा वंचित आघाडीचा महाविकास आघाडीला प्रस्ताव। ठाकरे, शरद पवार, खरगेंना पत्र पाठवत सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला। अयोध्येचा 7/12ही उद्योगपतींना दिला जाईल। राऊतांची भाजपवरती टीका। तर राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलावलं नाही म्हणून थैथयाट करतायत नितेश राणेंचा पलटवार। अमरावतीमध्ये शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट। शेती आणि सामाजिक विषयांवरती चर्चा झाल्याची कडूंची माहिती। शिंदेंसोबतच कायम राहणार असल्याची स्पष्टोक्ती। अंतरवालीमधून जरांगे 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता पायी मुंबईकडे कूच करणार। बीकेसी, आझाद मैदान, शिवाजी पार्क यापैकी एका मैदानावरती होणार आंदोलन। मुंबई मेट्रो 3चा आरे ते बीकेसीचा टप्पा 93% काम पूर्ण। प्रकल्पाचा खर्च तब्बल 57% वाढला। मेट्रो 3च्या एमडी अश्विनी भिडे यांची माहिती। शेतजमीन खरेदी प्रकरणामध्ये ईडीच्या आरोपपत्रामध्ये प्रियंका गांधींचं नाव। हरियाणामधल्या 5 एकर जमीन खरेदी प्रकरणामध्ये आरोपपत्र। कतारमध्ये भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची फाशी रद्द। तुरुंगवासामध्ये रूपांतर, आता दूतावासामधील अधिकारी कतार सरकारच्या संपर्कात। लंडनच्या हिथ्रो विमानतळावरती विमानाचं चित्तथरारक लँडिंग। गेरिट चक्रीवादळामुळे प्रचंड खराब हवामानामध्ये सुरक्षितरित्या उतरवलं विमान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।